नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली सानिकाला म्हणते, सानिका या माणसाकडे नीट बघ, तू या माणसाला ओळखतेस का? तेव्हा सानिका मनोजकडे बघते आणि म्हणते, हो, हे साहिलचे वडील आहेत, मी यांना ओळखते. तेव्हा अबोली म्हणते, तू यांना कसं काय ओळखतेस, जरा सांगशील का? तेव्हा सानिका म्हणते, कारण जेव्हा आमची शाळा सुटायची ना, तेव्हा साहिलला घेण्यासाठी हे त्याचे वडील यायचे. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा, म्हणजे रोज शाळा सुटल्यानंतर साहिलला त्याचे वडील घ्यायला यायचे का? तेव्हा सानिका म्हणते, हो. तेव्हा सानिका म्हणत असते, अबोलीताई, पण तू मला अचानकपणे हे सगळं का विचारतेस? म्हणजे कॅन्डीमॅन, सिरियल किलर हाच माणूस आहे का? ह्यानेच हे सगळे खून केलेत? ह्यानेच मला माझ्या आईवडिलांना मारायला लावलं असेल का? तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते, हो सानिका, दुर्दैवाने हा माणूस तोच आहे आणि यानेच तुला तुझ्या आईवडिलांना मारायला लावले आणि हे जे काही खून झालेत ना, ते सगळे खूनसुद्धा यानेच केलेले आहेत. हाच आहे कॅन्डीमॅन उर्फ सिरियल किलर आणि उर्फ मनोज. बरोबर की नाही विजया? तेव्हा त्या कॅन्डीमॅनला समोर बघितल्यानंतर इथे आता सानिका खूपच जास्त घाबरते. ती आता पॅनिक होते. तेव्हा अबोली तिला पाणी प्यायला देते. तेव्हा सानिका पाणी वगैरे पिते. तेव्हा इथे विजया म्हणत असते, जज साहेब, सगळी नाटके चाललीत या मुलीची, सगळी नाटकं. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात, अबोली मॅडम, अहो त्यांना थोडा वेळ स्टेबल होऊ द्या. तेव्हा अबोली म्हणत असते, सावंत मॅडम, जरा तुम्ही इथे आता सानिकाला घेऊन जा आणि तिला शांत करा. तेव्हा इथे ती स्टेबल होण्यासाठी तिला दुसऱ्या रूममध्ये आता पाठवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सानिकाला जेव्हा कळतं की ह्याच माणसामुळे मी माझ्या आईवडिलांना मारले, तेव्हा ती खूपच जास्त आता रागवलेली असते, चिडलेली असते आणि घाबरलेलीसुद्धा असते. तेव्हा सानिका आता तिथून जाते. विजया म्हणत असते, जज साहेब, अहो निव्वळ ॲक्टिंग होती, खोटाडेपणा होता त्या मुलीचा, नाटक करते नाटक. इथे आता मनोजला घाबरण्यासारखं काय आहे? अजूनही सिद्ध झालेलं नाही आहे की मनोजनेच हे सगळे खून केलेत. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, तुम्ही असं कसं बोलू शकता हो? म्हणजे इतके पुरावे सादर केले, इतके तुम्हाला पुरावे देऊनसुद्धा तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या नवऱ्याने काहीच केलेलं नाही आहे? मग आत्तापर्यंत एवढे खून करण्यात आले, ते काय फक्त तुमच्या नवऱ्यासाठी मनोरंजन होतं का? विरंगुळा होता फक्त? अहो तुमचा मुलगा एक विचित्र माणूस होता, एक नंबरचा विकृत होता. तुमच्यामध्ये थोडीसुद्धा संवेदनशीलता नाही आहे का? वकील आहात ना तुम्ही, मग तुम्हाला कळत नाही? एक लहान मुलगी घाबरू शकते, तरीसुद्धा तुम्ही तिच्या घाबरण्याला नाटक म्हणताय? असं कसं बोलू शकता तुम्ही? तेव्हा इथे विजया म्हणते, खोटाडी आहे ती एक नंबरची आणि तू सुद्धा खोटाडी आहेस अबोली. तेव्हा अबोली म्हणते, मी खोटं बोलत नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा दोघींमध्ये वाद सुरू होतो. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली आणि ॲडव्होकेट विजया, अहो एक कोर्ट आहे, तुम्ही दोघीजणी तुमचं भांडण बंद करा आणि कोर्टामध्ये पुरावे सादर करा. तेव्हा अबोली म्हणत असते, तेच मला बोलायचं आहे जज साहेब, मला इथे पुरावे सादर करायचे आहेत. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, मगाशी मी तुम्हाला एक फाईल सबमिट केले, त्याच्यामध्ये सिरियल किलर साहिल आणि इथे मीनाक्षी म्हणजे विजया राधाध्यक्ष, त्या मुलाची आई, या सगळ्यांबद्दलची त्या फाईलमध्ये माहिती आहे. तो मुलगा एक गुन्हेगार वृत्तीचा आहे. कितीतरी मुलींना त्याने इथे आता छेडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरला जेव्हा त्याला मारहाण करण्यात आली जज साहेब, तेव्हा इथे या लोकांनी त्याच्या मृत्यूचा बदला घेतला. इथे कितीतरी मुलींना मारलं. बरोबर की नाही मनोज? तूच मारलेस ना त्या मुलींना? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, मला तुम्हाला काही CCTV फुटेज दाखवायचं आहे. तेव्हा इथे आता CCTV फुटेज हे स्क्रीनवरती लावलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, हे CCTV फुटेज बघा. याच्यामध्ये तोंडाला जो इथे आता कापड बांधून माणूस फिरतोय ना, तो मनोज आहे. तो तिथे आता सानिकाच्या घराच्या बाहेर इकडे तिकडे फिरतोय. कारण हे फुटेज जेव्हा सानिकाचा वाढदिवस होता त्या दिवसाचं फुटेज आहे. तुम्ही जर तिच्या घराबाहेरील फुटेज बघाल तर तिथे तुम्हाला एक माणूस रेंगाळताना दिसतोय. तो दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तो मनोजच आहे. आणि आम्ही या सगळ्याची खात्री पटवून घेण्यासाठी एक स्केच तयार केलं. तर या मनोजने इथे अंकुश सरांना बोलावलं होतं आणि त्यांना हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अंकुश सरांनी त्याचा चेहरा व्यवस्थित बघितला होता आणि त्यांच्याच आधारे आम्ही हे चित्रसुद्धा रेखाटलेलं आहे. तेव्हा तुम्ही हा चित्रातला माणूस बघा आणि CCTV फुटेजमध्ये जो माणूस दिसतोय तो बघा. दोघांमध्ये किती साम्य आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की याच माणसाचं चित्र काढण्यासाठी अंकुश सरांनी मदत केली. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात की 95% हा माणूस तर सारखाच आहे. अबोली म्हणते तेच मला तुम्हाला सांगायचं आहे जज साहेब, हाच आहे कॅन्डीमॅन, हाच आहे सिरियल किलर. तेव्हा इथे आता विजया म्हणत असते अगं म्हणून तू काय म्हणतेस की यानेच खून केलेत का? त्याच्यामध्ये त्याचा चेहरा इतका स्पष्टपणे दिसतोय तरी का तुला? तू इथे नको ते आरोप करतेस त्याच्यावरती. मनोजने खून केलेले नाही आहेत, कळतंय का तुला? मनोजसारखे कितीतरी दुसरी माणसं असतील, त्यांनी सुद्धा हे खून केले असतील. तेव्हा अबोली म्हणत असते हो का? खरंच तुला असं वाटतंय सगळे खून मनोजने केलेले नाही आहेत? बरं चला, एका पॉईंटसाठी मान्य केलं की मनोजने खून केलेले नाही आहेत, पण तुझ्या मुलाचं काय गं? तुझ्या साहिलचं काय? तुझा मुलगा विकृत होता, तुझा मुलगा मुलींना छेडायचा, बाथरूममध्ये त्याने मोबाईल लपवला होता की नाही? बरोबर ना? एका मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता की नाही? त्याला बाळ सुधारगृहामध्ये ठेवलं होतं की नाही? इथे पालकांनी त्याला मारलं होतं की नाही? तू त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलास की नाही मीनाक्षी? मग एवढं सगळं जर होतं तर मग हा माणूस सिरियल किलर का नसू शकतो? सांग ना, का नसेल तो? अगं तू तुझ्या मुलावरती संस्कार करायला कमी पडलीस, कळतंय का? तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात कुठल्याही पालकावरती तुम्ही असे आरोप करू नका की त्याने आपल्या मुलाला संस्कार देण्यामध्ये काहीतरी कमी केलं असेल. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे जज साहेब, मी सॉरी म्हणते आणि मला तसं म्हणायचं सुद्धा नाही आहे. मला फक्त हेच म्हणायचं आहे की साहिलने जे काही केलं ते विकृती होती. ते काही मनोरंजनचं साधन होतं का? मुलींना छेडायचं, त्यांना त्रास द्यायचा, हे तो मनोरंजनासाठी करत होता. त्याच्यासाठी छोटासा विरंगुळा होता का तो? आणि इथे मनोजसाठी सुद्धा इथे इतक्या माणसांना मारलं, इतक्या माणसाचे खून करण्यात आले. मग हे सगळं काय होतं? हे मनोजने केलेलं नाही आहे का? तुझ्या मुलाने आत्महत्या केली म्हणूनच इथे तू आणि तुझ्या नवऱ्याने सगळ्या माणसांकडून त्याचा बदला घेतला ना? तेव्हा इथे आता विजया म्हणत असते अबोली तोंड सांभाळून बोला, तुला काय माहिती आहे गं? काय पुरावे आहेत तुझ्याकडे? तेव्हा अबोली म्हणते कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर केलेत ना त्याच्यावरून हे सिद्ध झाले विजया की तुझा नवरा, तू आणि साहिल हे तिघेजणंसुद्धा गुन्हेगार वृत्तीचेच होतात, कळलं का? तेव्हा इथे आता विजया आणि अबोली दोघींमध्ये पुन्हा भांडण होतं. आणि तेव्हा इथे जज साहेब म्हणतात की तुम्ही दोघीजणी जरा शांत व्हा, विनाकारण एकमेकींजवळ भांडत बसू नका, हे कोर्ट आहे त्याचं जरा भान ठेवा. तेव्हा इथे आता विजया म्हणत असते की माझ्या नवऱ्याने हे सगळे खून केलेत, असा तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे सगळे खून मनोजनेच केलेत म्हणून? ते अजून सिद्ध झालेलं नाही आहे, कळतंय तुला? तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, आता बघ ना तुझ्या नवऱ्याला कसं बोलतं करते ते. तेव्हा इथे विजया म्हणते हे बघ अबोली तोंड सांभाळून बोला, आत्ताच सांगते मी तुला. तेव्हा अबोली म्हणते तू तोंड सांभाळून बोल. गुन्हेगार वृत्तीच्या मुलाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होतीस ना तू? तू काय बोलणार गं? तू इथे तुझ्या नवऱ्याला आणि इथे अबोली म्हणत असते की तुझ्या मुलाला, दोघांनाही तू वाचवण्याचा प्रयत्न करतेस, पण शेवटीला सत्य लपून राहत नाही, ते एक ना एक दिवस समोर येतंच. आता बघ ना तू, मी तुझ्या नवऱ्याच्या तोंडूनच संपूर्ण सत्य कसं वधवून घेते ते बघ. तेव्हा इथे अबोली म्हणत असते तर मनोज कुमार सांगा मग तुम्ही तुम्ही या सर्व मुलांचे खून का केलेत? या मुलीचे, मुलांचे, त्याचबरोबर त्यांच्या पालकांनासुद्धा तुम्ही मारलत ना? कितीतरी लोकांचा तुम्ही बळी घेतला आहे, ते कशासाठी केलात ते सांगा. तेव्हा इथे मनोज म्हणत असतो मी कुणाचाही खून केलेला नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते हो, तू कुणाचाही खून केलेला नाही आहेस म्हणजे इथे कितीतरी खून करून, मुलींना मारून तू म्हणतोयस की मी खूनच केलेला नाही आहे. मग तुझा मुलगा काय होता? तुझ्या मुलाने काय वेगळं केलं? जे तू केलंस तेच तुझ्या मुलाने सुद्धा केलं ना? इथे मुलगी नाही म्हणाली त्याला, बरोबर की नाही? एक मुलगी त्याला नाही म्हणाली असं तुझं म्हणणं होतं, तर लगेच काय करायचं? त्या मुलींना मारून टाकायचं, तिच्यावरती अतिप्रसंग करायचा. हेच केलं ना तुमच्या मुलाने. अहो तुम्ही एकट्याने तुमच्या मुलाला वाढवलंत, कारण तुमची बायको तेव्हा तुमच्याबरोबर नव्हती. मग तुम्ही एकट्याने त्याला संस्कार दिले. त्यानंतरला तुम्हालासुद्धा वेळ देता येत नव्हता, म्हणून तर तुमचा मुलगा तुमच्या हातातून निघून गेला ना. मग तुम्हीच कुठेतरी कमी पडलात की नाही? तेव्हा इथे मुलाला चांगले संस्कार तुम्हाला देताच आले नाही आणि म्हणून तुमचा मुलगा विकृत झाला. तेव्हा विजया म्हणते अबोली तोंड सांभाळून बोला, आत्ता सांगते तुला. तेव्हा अबोली म्हणते अगं असं काय करतेस विजया? मी फक्त त्यांना प्रश्न विचारते. हो ना, मग आता प्रश्न पण विचारू नको का त्यांना? तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते बोला ना मनोज,
मिस्टर मनोज बोला, तुम्हीच हे खून केलेत की नाही? तुम्हीच तुमच्या मुलाच्या मृत्यूचा सगळ्याकडून बदला घेतलाय की नाही? ते तुम्ही कोर्टाला सांगा. तुमचा मुलगा विकृत होता, तो मुलींना छेडायचा, बाथरूममध्ये मोबाईल लावायचा, त्यांची व्हिडिओ करायचा आणि मुलगी नाही म्हणाली तर तिच्यावरती अतिप्रसंग करायचा. तुमचा मुलगा ह्याच वृत्तीचा होता, विकृती वृत्तीचा. हे खरं आहे की नाही ते तुम्ही कोर्टाला सांगा. तेव्हा इथे मनोज म्हणतो, नाही नाही, हे सगळं खोटं आहे, खोटं बोलताय तुम्ही. तेव्हा अबोली म्हणते, हो ना, मी खोटं बोलते ना. मग खरं काय आहे ते तुम्ही कोर्टाला सांगा ना. त्यासाठीच तर आपण कोर्टामध्ये आहोत ना. सांगा बरं, खरं काय होतं? तुम्ही हे खून केले की नाही? तुमचा मुलगा विकृत होता की नाही? तो इथे मुलींना छेडायचा की नाही? खरं खरं सांगा. तेव्हा इथे आता मनोज म्हणतो की नाही नाही, माझा मुलगा विकृत नव्हता, तो चांगला होता. त्याला ती मुलगी आवडायची, खूप आवडायची. म्हणून त्याने त्या मुलीला विचारलं तर ती नाही म्हणाली. नाही म्हणाली आणि शिक्षक ओरडले तर तीच मुलगी त्याच्यावरती हसली. मग आता शिक्षक त्याला ओरडले होते ना, सगळं काही घडलं होतं ना, मग पुन्हा त्याच्यावरती हसायची गरज काय होती त्या मुलीला? तिला हसायची गरज नव्हती आणि ती हसली म्हणून माझ्या मुलाला राग आला आणि म्हणून त्याने तिला छेडण्याचा प्रयत्न केला. पण मी खरंच सांगतोय, माझा मुलगा विकृत नव्हता. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा, म्हणजे ती मुलगी नाही म्हणाली. मग त्या मुलाने तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मग त्याला बाळ सुधारगृहामध्ये टाकण्यात आलं. बरोबर ना? तुमचा मुलगा जर गुन्हेगार नव्हता तर त्याच्यावरती गुन्हा दाखल का होता? पालकांनी तिथे जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न का केला? अहो, काहीतरी विचित्र होता म्हणून हे सगळं घडत होतं ना. तेव्हा इथे मनोज म्हणतोय, अबोली गप्प बसा. तुला जे काही माहिती नाही आहे ना त्याबद्दल उगाचच बोलू नकोस. माझा मुलगा चांगला होता, त्याला ती मुलगी आवडत होती. त्याने विचारलं, ती नाही म्हणाली आणि हसली, म्हणून मला त्या मुलींचा राग आला, म्हणून मला त्यांचा तिरस्कार आला. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा, म्हणजे तुझा मुलगा गुन्हेगार आहे ते तू बघितलं नाहीस, तुझ्या मुलाने काय केलं ते तुला दिसलं नाही. मात्र इथे त्या मुली त्याच्यावरती हसल्या म्हणून तुला इतका राग आला की तू त्या मुलींचे खून करून टाकलेस, त्यांच्या आईवडिलांना मारलंस, कितीतरी चांगल्या लोकांना तू मारलेस, हे कळतंय का तुला? तेव्हा अबोली म्हणत असते, मनोज, तू आता कोर्टाला खरं खरं सांग, कशा पद्धतीने गुन्हा केलास आणि इथे तुझ्या मुलाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोयस ना, हे सगळं सांग तू. तेव्हा इथे मनोज म्हणतो, मी ते खून केलेलं नाही आहेत, पण माझा मुलगासुद्धा वाईट नव्हता. मी सांगतोय ना, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, काहीच केलं नाही आहे म्हणजे? म्हणजे हे खून केलेस त्याबद्दल तुला काहीच बोलायचं नाही आहे? म्हणजे मुलगा तर विकृत होताच, पण बापसुद्धा एक नंबरचा विकृत आहे. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, माझ्या मुलाने काय नाही केलं आहे. तेव्हा अबोली म्हणते, मग काय केलं आहे? तुझ्या मुलाने केले नाही तर काय केले? तू केलेस का? तू हे सगळे खून केलेस ना? तेव्हा इथे जोरात आता मनोज म्हणतो, हो, मीच केले ते खून, करणार मी खून. माझ्या मुलाचा जे लोक अपमान करतील, त्याच्याशी भांडतील, त्याचबरोबर त्याला मारतील, त्या लोकांना मी सोडणार नाही. त्या मुली माझ्या मुलावरती हसल्या होत्या ना, म्हणून मारलं मी त्यांना, म्हणून हे सगळे खून केले मी. काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस? तेव्हा विजया म्हणते, गप्प बस मनोज, अरे काय बोलतोयस तू? तेव्हा अबोली म्हणते, विजया मॅडम, संपलं आता सगळं. अहो, त्यांची गरळ ओकून झाली आहे, हो की नाही? बघितलंच तुम्ही जज साहेब. अहो, मी बोलले होते ना तुम्हाला, हाच सिरियल किलर आहे, हाच कॅन्डीमॅन आहे, उर्फ मनोज कुमार, हाच आहे. यानेच हे सगळे खून केलेत. कारण त्यांचा मुलगा एक नंबरचा विकृत होता. त्याला ती मुलगी जरी आवडत असली तरीसुद्धा ती नाही म्हणाली होती, तर तिच्यावरती अतिप्रसंग करायची काही गरज नव्हती आणि तिथेच तुमचा मुलगा चुकला. काय हो, इतक्या गुन्हेगार माणसाला तुम्ही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय, हे चुकीचं नाही आहे का? तेव्हा इथे मनोज म्हणत असतो, अजिबात चुकीचं नाही आहे. माझा तळणाताठा मुलगा गेला आहे, त्याचं दुःख काय आहे ना ते मला अंतःकरणाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी या सर्वांचा बदला घेतला आणि घेणार. जे जे लोक माझ्या मुलावरती असतील ना, त्या लोकांचा सगळा बदला घेणार, असं इथे आता तो म्हणत असतो. तेव्हा अबोली म्हणत असते, काय रे कॅन्डीमॅन, काय हे तू पण ना, म्हणजे इथे हिप्नोटाईज करून तू लोकांकडून हे खून वगैरे करून घेतोस. पण तू अंकुश सरना कुठे रे हिप्नोटाईज करू शकलास? अंकुश सर तर लगेचच रिलॅक्स झाले, कारण माझ्या प्रेमात इतकी ताकद आहे ना, मी अंकुश सरांना लगेच भानावरती आणलं. तुला नाही जमत रे, हिप्नोटिझम इतकं नाही जमत तुला. काही लोकांना केलं असेल, पण अंकुश सरांना नाही करू शकलास. तुझ्या हिप्नोटिझममध्ये काही पॉवरच नाही आहे. लगेच भानावरती आले अंकुश सर. नाही जमत रे तुला, खरंच नाही जमत. म्हणजे ते खून केलेस, त्यानंतर त्या मुलींना मारलंस, बाथरूममध्ये तो तुझा मुलगा मोबाईल लपवायचा, सगळ्या गुन्ह्याची कबुली दिलीस तू, पण तुला हिप्नोटिझम जमत नाही. तेव्हा इथे मनोज म्हणतो, ए अबोली, थांब दाखवतो तुला आता. आणि तो म्हणतो की मी तुझ्या डोळ्यात बघतो आणि तुला हिप्नोटाईज करतो की नाही बघ.
तेव्हा इथे अबोली त्याच्या डोळ्यामध्ये बघायला लागते आणि त्याचबरोबर इथे आता असणारा तो मनोज तिला हिप्नोटाईज करत होता ते सुद्धा कोर्टामध्ये सगळ्यांसमोर, विजयासमोर. आणि इथे जज साहेबसुद्धा घाबरतात. जज साहेबांसमोरच इथे मनोजने आता अबोलीला हिप्नोटाईज केलेलं असतं. तेव्हा इथे अबोली आता हिप्नोटाईज झालेली असते. मनोज म्हणतो, अबोली स्वतःच्या थोबाडीत मारून घे. तेव्हा अबोली जोरात स्वतःच्या थोबाडीत मारून घेते. त्यानंतर इथे आता तिला मनोज म्हणतो की जा तिकडे पेन आहे ना, ते पेन घेऊन ये. आणि तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते अंकुशचं नाही आहे ना, मग दुसरं कुणाचं तरी बाळ कशाला स्वतःच्या पोटात वाचवतेस. घे ते पेन आणि घाल स्वतःच्या पोटामध्ये खूपच. मारून टाक त्या बाळाला. काही गरज नाही आहे कुणाच्या तरी दुसऱ्याच्या बाळाला लहानाचं मोठं करायची. काही गरज नाही. मारून टाक त्या बाळाला, मारून टाक. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात, ऑर्डर ऑर्डर, प्लीज सगळ्यांनी शांत व्हा. तेव्हा अंकुशला खूप राग येतो. अंकुश इथे आता बाजूला करतो अबोलीला, तिचा हात पकडून ठेवतो. कारण ती पोटामध्ये पेन घुपवण्याचा प्रयत्न करत असते. पेनांनी ती बाळाला संपवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मनोज म्हणत असतो की बघितलंस ना, मला हिप्नोटाईज करता येत नाही, केलं की नाही अबोलीला हिप्नोटाईज. तेव्हा इथे अंकुश येतो आणि अबोलीचा हात पकडतो. अबोली सारखी सारखी पोटावरती इथे आता पेन वगैरे मारायला निघालेली असते. त्यामुळे सगळेजण थोडे टेन्शनमध्ये असतात की अचानकपणे ते असं कसं करायला लागले. तर इथे प्रेक्षकांनो अबोली आता घाबरलेली असते. तेव्हा अंकुश तिचा हात पकडतो, तिला स्वतःला इजा करू देत नाही. त्यानंतर इथे आता अबोली सोडायला सांगत असते, पण हवालदार मॅडम काही सोडायला तयार नसतात. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता अबोली ही खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा इथे मनोजला पकडून आता अंकुशने त्याला बेदम मारलेलं असतं. खूप मार दिलेला असतो त्याला, चांगला त्याला चोप दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता त्याला अंकुश म्हणत असतो, काय रे तुझी एवढी हिंमत, माझ्या बायकोवरती हल्ला करशील. माझ्या कुटुंबाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस ना, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, लक्षात ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अबोलीला हिप्नोटाईज केलेलं असतं. अंकुशने तिचा हात पकडून सावंत मॅडमना अबोलीला पकडायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता अंकुश चांगलाच त्या मनोजला चोप देतो आणि विटनेस बॉक्समध्ये उभा करतो. तेव्हा इथे अबोलीवरती अंकुश ओरडतो, तिला भानावरती आणतो. तेव्हा अबोली म्हणत असते, अंकुश सर, अहो काय झालं, काय झालं मला. आणि तिच्या हातातला पेनसुद्धा खाली पडलेला असतो, कारण ती भानावरती आलेली असते ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली म्हणत असते, सर काय झाले मला सांगा ना. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली त्या सिरियल किलरने तुला हिप्नोटाईज केलं होतं, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अबोली म्हणत असते की सर आपल्याला आता काही करून लवकरात लवकर या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून द्यायची आहे. तेव्हा इथे आता अबोलीने हे दाखवून दिलेलं असतं की कशा पद्धतीने मनोज इथे आता हिप्नोटाईज करतो. अबोली म्हणत असते की जज साहेब बघितलंत ना तुम्ही, इथे आता मनोजने मलासुद्धा हिप्नोटाईज केलं. त्यावेळेला सानिकालासुद्धा त्यानेच हिप्नोटाईज केलं होतं, ज्यावेळेला कोर्टाचा संपूर्ण सीन घडला होता. तेव्हा इथे अंकुश अबोलीला शांत करतो. त्यानंतर इथे आता विजया म्हणत असते, पुढील भागामध्ये काही झालं ना तरीसुद्धा इथे मनोजने काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, तुझ्या नवऱ्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे, कळतंय का. त्याच्यामुळे आता जे काही प्रयत्न करतेस ना त्याला वाचवण्यासाठी ते कर. पण तुला आणि तुझ्या नवऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुझ्या तर या नवऱ्याला आहे ना मी कोर्टामध्ये मागणी करेन आणि सक्त फाशीची शिक्षाच द्यायला सांगेन. कारण त्याने कितीतरी निरपराधी माणसांना मारलेलं आहे, जे की चुकीचं आहे. गुन्हेगार मुलाला वाचवण्यासाठी निरपराधी लोकांचा जीव घ्यायचा हे अत्यंत चुकीचं आहे. असं इकडे आता अबोली म्हणत असते, तुझा मुलगा विकृत होता, नीच होता. बोल विजया, होता ना तुझा मुलगा विकृत. तेव्हा इथे विजया म्हणते, हो माझा मुलगा विकृत होता. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, बघितलंच मनोज, आता इथे मॅडमसुद्धा म्हणाल्या, विजया मॅडम, की तुमचा मुलगा विकृत होता म्हणून. अरे आता तरी मान्य कर ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तो वैतागतो आणि म्हणतो, मीच हे खून केलेत आणि मी करत राहणार. जी माणसं हसतील, माझ्या मुलावरती रागवतील, चिडतील, त्या सगळ्यांचे मी खून करणार आहे. असं इकडे आता अबोलीने ठरवून ठेवलेलं असतं.